नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. अमावस्येचा लिंबूचा आणि तुरटीचा उपाय आज आपण पाहणार आहोत. कल्पना करा, जर बघा आपल्या आयुष्यात अचानक अडथळे येऊ लागले तर, किंवा येत आहेत. घरात सतत भांडणं, पैसा येतो पण टिकत नाही, मुलं ऐकत नाहीयेत, करिअरमध्ये प्रगती कुठेतरी थांबल्यासारखी वाटते का हो? क्षणभर थांबा आणि आत्ताच या व्हिडिओमध्येच विचार करा बरं. काय चुकतंय? नेमकं चुकतंय तरी काय? कारण हीच ती योग्य वेळ आहे. कारण महाशिवरात्री झाली आणि महाशिवरात्रीनंतर लगेचच येणारी सोमवती अमावस्या ही काही साधीसुधी नाही. कारण काल आपण 4 प्रहराची सेवा केलेली आहे. रात्री 12 नंतर अनेक आपले साधक, अनेक सेवक, आपले स्तुती मराठी परिवारातील सदस्य हे नामस्मरणासाठी, मेडिटेशनसाठी, अध्याय वगैरे वाचण्यासाठी, अभिषेकासाठी बसले होते. मग त्यानंतर जर आपल्या जीवनातील ही निगेटिव्हिटी काढून टाकण्याची ही जर संधी आपल्याला भेटलेली आहे, ही निगेटिव्हिटी कायम स्वरूपी दूर करण्याची जर संधी मिळाली आहे, तर त्यासाठी फक्त 2च गोष्टी हव्या आहेत. ते म्हणजे एक लिंबू, कुठेही डाग नसलेलं एकदम छान असं ताजं टवटवीत लिंबू आणि दुसरं म्हणजे तुरटी. चला तर मग आजच्या व्हिडिओकडे वळूया. पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर रोज येता, सबस्क्राईब करत नाही, आपला व्हिडिओ पाहता. म्हणूनच ही विनंती आहे माझी की तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, सोबतचं बेल बटन प्रेस करा. म्हणजे अनेक नवनवीन व्हिडिओ तर मिळतीलच, पण सोबतच मला देखील समाधान वाटेल. शास्त्र काय सांगतं बघा. शास्त्र काही वेळा यामागे असं एक अदृश्य शक्ती आहे असं सांगतं. म्हणजेच काय, तर निगेटिव्ह एनर्जी. आणि ही निगेटिव्ह एनर्जी फक्त आपल्या शरीरात नसून शरीराभोवती असणारा जो एक ऑरा आहे, आभामंडल आहे, त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा साठली जाते. ती एंटर करते त्या चक्रांमधून. आपले जे ऑरा असतो, जे वलय असतं आपलं आभामंडल, त्यामधून आतमध्ये आपल्या शरीरात शिरण्याचा प्रवेश करतात. मग या सगळ्या गोष्टी आपल्या करिअर, हेल्थ, रिलेशनमध्ये आपल्या पैशासंबंधित प्रॉब्लेम सुरू करतात. म्हणूनच करायचं काय आहे नेमकं मग? ही निगेटिव्हिटी कायमची दूर करू शकतो का आपण? तर हो, त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका आणि आजच रात्री आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे. कारण रात्रीची जी अमावस्या आहे ती आज मिळत आहे. उद्या जी आहे ती मंगळवारची दश अमावस्या मिळत आहे. त्यामुळे काही जणांनी जर हा व्हिडिओ नाही ऐकला, तर आपण हा जो उपाय आहे दुसऱ्या दिवशी देखील म्हणजे मंगळवारी देखील करू शकतो. हा उपाय करताना थोडक्यात तुम्हाला एक सांगते की अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या. अनेकांना वाटतं अमावस्या म्हणजे जादूटोणा, अनेक प्रकारे तांत्रिक क्रिया करणारी लोकं असतात त्यांचा हा दिवस. पण तसं नसतं. कारण सोमवती अमावस्या म्हणजे काय, तर भगवान शिवाशी संबंधित आहे. यामुळे अनेक अदृश्य शक्तींना देखील तेवढीच ताकद मिळते. लाल किताबानुसार आणि प्राचीन तंत्रशास्त्रानुसार या दिवशी जर तुम्ही उपाय केले, जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी 100% ही दूर होते म्हणजे होते. करिअरमधील अडथळे दूर होतात. सुख शांती घरात यायला सुरुवात होते. आर्थिक प्रगती जर कुठेतरी अडकली असेल, कुणाच्या तरी वाईट नजरेमुळे आपल्याला आर्थिक ताणतणाव येत असेल ना, तर तो दूर करण्याचा आजचा दिवस. सगळ्यात पहिल्यांदा लिंबू जो आपण घेणार आहोत तो डागविरहित घ्यायचा आहे. लिंबू फक्त हे एक फळ नाही आहे किंवा व्हिटॅमिन सीचं एक असं तत्त्व नाही आहे, तर याला तंत्रामध्ये खूप शक्तिशाली मानलं जातं. का? कारण जी एनर्जी आहे ती ऑब्झर्व करण्याची ही एक खूप नैसर्गिक अशी शक्तिशाली आपल्याला मिळालेली ताकद, पॉवर किंवा वस्तू आहे. हे लक्षात घ्या. सायट्रिक ॲसिड आणि नैसर्गिक एनर्जी ऑब्झर्वेशन जी आहे ती या लिंबामध्ये आहे. आता जर आपण बघितलं, आपला ऑरा निगेटिव्ह व्हायब्रेशन हे जे खेचून घेतो चुंबकाप्रमाणे, ते निगेटिव्ह व्हायब्रेशन हा लिंबू खेचून घेतो, काढतो त्यातील सगळ्या निगेटिव्हिटी. म्हणूनच बघा दुकानांसमोर लिंबू मिरची लावली जाते. त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची जी नजर आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, तो लिंबू लगेच स्वतःकडे आकर्षित करेल. मग आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? सकाळी किंवा संध्याकाळी
तुम्ही करू शकता. मोस्टली संध्याकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. एक पिवळा ताजा लिंबू घ्यायचा आहे आणि हा लिंबू आपल्याला आपल्या डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या उलट्या दिशेने उतरवायचा आहे 7 वेळा. लक्षात घ्या, महत्त्वाचा नियम सांगते मी हा. हे चुकलं नाही पाहिजे. हा विधी आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. 7 वेळा उतरवणे सर्वात शक्तिशाली मानले जाते, कारण आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. त्याच्याशी संबंधित प्रत्येक चक्रावरून आपल्याला 7 वेळा हे लिंबू उतरवायचं आहे आणि सरळ कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये हे आपल्याला फेकून द्यायचं आहे. त्यानंतर तो लिंबू कुठेही घरात ठेवायचा नाही, ह्याची दक्षता घ्या, की थोड्या वेळाने टाकेल अमकं-तमकं नाही. हातपाय धुवायचा आहे. त्यानंतर तुरटी घ्यायची आहे आपल्याला. तुरटी जी आहे ती हातामध्ये घ्यायची आणि ही तुरटी हातामध्ये घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्या डोक्याच्या भोवती आपल्याला 21 वेळा हा तुरटीचा खडा उतरवायचा आहे आणि मनात फक्त एकच इंटेन्शन ठेवायचं आहे, जी काही माझ्यामध्ये आलेली निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा वाईट नजर आहे लोकांची, ती सगळी ही तुरटी खेचून घेत आहे. आणि डोक्याभोवती का, तर निगेटिव्हिटी, नकारात्मक विचार, अनेक डिप्रेशन, चिंता या सगळ्या डोक्याभोवती फिरत असतात आणि त्यातून त्या मेंदूमध्ये जातात, आपल्या ब्रेनमध्ये जातात, सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि मग सगळ्या गोष्टी उलटपुलट होऊ लागतात. म्हणूनच तुरटी ही निगेटिव्हिटी आतपर्यंत सेल्समधून खेचून घेते आणि मग गॅसवर ही तुरटी तुम्ही जाळायची आहे. त्याचबरोबर करिअरसाठी आणि पैशासाठी तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा, उशाखाली ठेवायचा आहे. आपल्या उशीखाली ठेवून मग झोपायचं आहे. सकाळी उठून तो घराबाहेर किंवा डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा आहे. असं तुम्ही दर शनिवारी करायचं आहे. अमावस्येपासून दर शनिवारी 5 अमावस्या तुम्हाला करायच्या आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सोमवती अमावस्या आहे, म्हणून आजपासून सुरू करायचं आहे. महिन्यातून 1 वेळा म्हणजे प्रत्येक अमावस्येला आणि दर शनिवारी हा उपाय करायचाच आहे. उतरवलेला लिंबू जो आहे तो हातात घ्यायचा नाही, कुणाला स्पर्श करून द्यायचा नाही. उपाय करताना पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, हा कोणताही जादूटोणा नाही आहे, तर निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करण्याची एक संधी आहे, एक उपाय आहे आणि तोच तुमचा विश्वास जो आहे, तोच विश्वास, दृढता तुम्हाला या निगेटिव्हिटीमधून बाहेर काढणार आहे. म्हणून लक्षात घ्या, आजचे 3 उपाय जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, या 3 गोष्टी तुमचं आयुष्य समूळ बदलू शकतात. आयुष्य बदलून या उपायामधून तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणखीन ग्रहण करण्याची क्षमता देतात. म्हणूनच आजच्या दिवशी हा उपाय जी व्यक्ती करेल, त्या व्यक्तीला हा जो अनुभव आहे स्वतःला घेता येणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी सूर्य पाहत आहे, अमावस्येची तिथी, म्हणून पाण्यामध्ये सेंधव, मीठ आणि तुरटीचा छोटासा खडा टाकून अंघोळ करायची आहे. ऑरा शुद्ध होणार आहे. आणखीन हे उपाय इतके जबरदस्त आहेत, कारण मी स्वतः एक रेकी हीलर आहे, त्यामुळे हे उपाय मी माझ्या क्लायंटला सांगत असते आणि आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर जरूर अनुभव घ्या, कारण मी जे इथे सांगते ते माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते. म्हणूनच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन जे उपाय आहेत ते शास्त्रशुद्ध लाल किताबाला धरून आणि रेमेडी जी आहे ती तुम्हाला 100% परिणामकारक अशी ठरणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अमावस्येच्या या नवीन पर्वामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.